लोळे कुठे आहेत आता आपण? पण आता शिर्डीला आहोत. अच्छा, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. आणि रूमचं भाडं वगैरे किती भरले आपण? दोन्ही रूमचं 500 रुपये. 500 मध्ये झालं सगळं? हो. आणि इथली फॅसिलिटी कशी वाटते तुम्हाला? खूप छान. गार्डन पण दिसतंय छोट्या पोरांना खेळायला, है ना? नानांना बसवलंय आपण एका जागेवर आणि आता रूम शोधत फिरतोय, है ना? म्हणजे ॲक्च्युली आपल्याला रूम अलॉट झाली आहे, पण खूप मोठमोठ्या बिल्डिंग आहेत त्याच्यामुळे शोधायला लागतात. म्हणून नानांना आम्ही एका जागेवर बसवलंय, पोरांना पण एका जागेवर बसवलंय आणि आम्ही म्हटलं अगोदर रूम घ्यावी, व्यवस्थित ओपन वगैरे करावी आणि मग त्यांना आणा. ओके, तर आज आम्ही आलेलो आहे शिर्डी साईबाबाला. सो यायच्या अगोदरच आम्ही इथे रूम बुक केलेल्या होत्या ऑनलाईन साई आश्रम भक्ती निवासमध्ये आणि थोडंसं यूट्यूबला पण सर्च केलं होतं, गुगलला पण सर्च केलं होतं रूम कशा असतात किंवा तिथे राहण्यासाठी एवढ्या स्वस्त रूम्स मिळत आहेत तर मग त्या कशा असतील. थोडंसं माइंडमध्ये कन्फ्युजन होतं, पण इथे आल्यानंतर सगळं कन्फ्युजन क्लिअर झालं आणि एक नंबर तुम्हाला इथे सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. खूप सुंदर, व्यवस्थित, स्वच्छ ठेवलेल्या रूम आपल्याला इथे अवेलेबल करून देतात. मी घेतलेली रूम तर नॉन एसीच आहे, एसी अवेलेबल नव्हत्या. एवढ्या सुंदर आणि व्यवस्थित ह्या रूम आहेत, एकदम नीटनेटक्या ठेवलेल्या आहेत, क्लिअर, क्लीन आणि एकदम मी शब्दात एक्सप्लेनच करू शकत नाही. एकदम छान सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. 250 रुपयामध्ये तुम्हाला एका दिवसासाठी एक रूम मिळते. सकाळी 11 वाजता आपण चेक इन करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आपल्याला चेकआउट करावं लागतं. 10 वाजायच्या नंतर जर का आपण चेकआउट केलं किंवा थांबलो तिथेच तर आपल्याला सेकंड डेचे चार्जेस द्यावे लागतात. तो शक्यतो असं काही होत नाही, पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला 10 वाजता चेकआउट करायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता, ऑन द स्पॉट इथे संस्थानाला भेट देऊन सुद्धा बुकिंग करू शकता. पण त्यावेळेस माहीत नाही की रूम अवेलेबल असतील किंवा नसतील, त्याच्यामुळे शक्यतो ऑनलाईनच तुम्ही बुकिंग करा आणि खूप चांगल्या पद्धतीच्या रूम मिळतात. आणि अजून एक आहे की ज्यावेळेस आपण ऑनलाईन बुकिंग करतो त्यावेळेस आपण कन्फ्यूज असतो की आपल्याला नक्की एक रूम बुक करावी लागणार आहे, आपले फॅमिली मेंबर्स आपल्यासोबत येणार असतात, है ना? सो आपल्याला एकच रूम बुक करावी लागेल की आपल्याला 2 रूम बुक कराव्या लागतील, ते लोक आपल्याला किती लोकांना एका रूममध्ये थांबायला अलाउ करतील. सो आत्ता इथे एका काकांना मी विचारलं तर ते म्हटले की तुम्ही 7-8 लोकांपर्यंत इथे राहू शकता एका रूममध्ये. 3 बेड अटॅच केलेले असतात आणि जर का तुम्हाला एक्स्ट्रा काही लोक तुमचे असतील, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील तर आपण एक्स्ट्राच्या गाद्या इथे टाकून देतो. त्याचे फक्त एक्स्ट्रा 50 रुपीज चार्जेस द्यावे लागतात. म्हणजे तुम्ही एका रूममध्ये सुद्धा 8 ते 10 लोक राहू शकता आरामात एका फॅमिलीमधले, अशासाठी ते अलाउ करतात. सो नेक्स्ट मी तुम्हाला आता खाली गार्डन कसं आहे किंवा खाली बिल्डिंगच्या खाली गेल्यानंतरचं ॲटमॉस्फिअर कसं आहे ते तुम्हाला शो करते. श्रेया, आपण कुठं चाललोय आता? श्रेया, आपण कुठं चाललोय? हॉटेल. हॉटेल जेवायला. हां.